मंदार, दोन गोष्टी, एक तर या अलर्टकडे झालेलं दुर्लक्ष आणि सध्याची माळीणमधली काय स्थिती, दोन्ही बद्दल सांगशील? अश्विन, सध्या माळीणमध्ये जे मृतदेह आहेत त्यांचं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि मृतदेह जसे बाहेर येत आहेत तसे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र या दुर्घटनेला आता 3 ते 4 दिवस उलटलेले आहेत, त्यामुळे जे खाली गाडले गेलेले मृतदेह आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे की मृतदेह सापडल्यानंतर त्यांचं जागेवरतीच पोस्टमॉर्टम केलं जाईल आणि त्यानंतर ते थेट अंत्यविधीसाठी नेले जातील. त्यामुळे मृतदेह हॉस्पिटलपर्यंत आणण्याचा जो वेळ आहे आणि जी कसरत करावी लागते ती होणार नाही, अशी आता एकंदर या ठिकाणी परिस्थिती आहे. 87 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि एकसारखं काम जे आहे ते सुरू आहे. दुसऱ्या बाजूला नासाकडून हा जो अलर्ट देण्यात आलेला होता तो 29 जुलैला संध्याकाळी 6 वाजता देण्यात आलेला होता आणि नासाच्या वेबसाईटवरती तो अलर्ट टाकण्यात आलेला होता. मात्र या ठिकाणी जे IMD आहे त्यांच्याकडून व्यवस्थित रिस्पॉन्स दिला गेला नाही. IMDच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही जबाबदारी जिओलॉजिकल सर्व्हे डिपार्टमेंटची आहे. त्या डिपार्टमेंटकडून देखील व्यवस्थितपणे रिस्पॉन्स दिला गेला नाही. मात्र आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की हा जो अलर्ट आहे तो स्पेसिफिक अशा या माळीण गावासाठी नव्हता, तर भीमाशंकरचा हा जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यासाठी होता आणि भीमाशंकरचाच परिसर नव्हे तर एकूण गुजरात पर्यंतचा जो परिसर आहे त्यासाठीचा होता. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हे जे माळीण गाव आहे ते अतिशय दुर्गम भागामध्ये आहे. संध्याकाळी 6 वाजता जरी हा अलर्ट दिला असेल तरी त्यानंतर त्या भागातील लोकांना तातडीनं त्या संबंधात माहिती देणं हे प्रशासनाला जमलं नाही आणि सकाळी 7:30 वाजता ही दुर्घटना घडली. अश्विन, मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.